या उतरंडीमधला वरती जो बसतो हा पहिला शत्रू आहे आणि त्याचं नाव आहे ब्राह्मण. आणि मग कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला पहिला शत्रू ओळखता आला पाहिजे. मी बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, ती देखील पवार साहेबांच्या मुलीविरुद्ध. डिपॉझिट घालवलं. तर राजकीय व्यवस्था समजून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या व्यवस्थेचा भाग बनावं लागतं. आणि मग लक्षात आलं की या समाजाचा पहिला शत्रू कोण आहे. मी सुरुवातीलाच वामनरावजी आणि आमचे सगळ्या संघटनेचे पदाधिकारी यांचं आभार मानतो. त्यांनी मला बोलावलं आणि इथं बोलण्याची संधी दिली. आमचे दुसरे मित्र ज्यांना मी दादा म्हणतो, संभाजीराव, त्यांना ऐकण्याची भेटण्याची संधी मिळाली. मित्रांनो, मी एका खेड्यातून आलो आहे, खूप लांबचा प्रवास करून. मला घशाचा त्रास असतो, डोळ्याचाही त्रास आहे, तरी परंतु आलो. आणि अडचण अशी की पोलीसवाल्याचं भाषण सुरू झालं की लोक झोपायला लागतात. आणि म्हणून मला, कारण चष्म्याने कमी दिसतं, मला खात्री करावी लागते. या स्टेजमध्ये बसलेल्या लोकांना ज्यांना ऐकायला येतं त्यांनी अगोदर उजवा हात वरती करा कृपया. थँक्यू. पुन्हा डावा हात वरती करा. थँक्यू. कारण आम्हालाही ते परेड घेतल्याशिवाय काही बोलता येत नाही. तर मी एक रिटायर्ड IPS अधिकारी आहे आणि राज्य व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा एक अभ्यासक आहे. आणि मी मग या विषयावरती बोलतो आणि जात असतो, कारण मला बोलायची काय, तुमच्याकडे काय क्षमता आहे, लायकी आहे असं विचारलं जातं. त्यावेळेला मी खेड्यात वाढलो, मला खेडं माहिती, शेतकऱ्यामुळं शेती माहिती, दुष्काळी भागात कामं केल्यामुळं दारिद्र्य माहिती. पुन्हा पोलीसमध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. आणि गुन्हेगार म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी चळवळ्या, आता जी झेंजी किंवा कॉक्रोच ऐकतो तसा. त्याच्यानंतर 35 वर्ष मी सनदी अधिकारी IPS बऱ्याच वरच्या पदावरती गेलो. महाराष्ट्र सरकारचं जे CID खातं आहे त्याचा प्रमुख म्हणून मी निवृत्त झालो. आणि पोलिसांच्या नजरेतून पुन्हा हे समाजाचे प्रश्न समजून घेतो. तेही पुरेसं नाही. शेवटी सत्ता हा शब्द आमच्या दादांनी वापरला आणि ते राजकारणात असते, ते राजकारण समजलं पाहिजे म्हणून मी बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, ती देखील पवार साहेबांच्या मुलीविरुद्ध. डिपॉझिट घालवलं, पण लोक म्हटले तिथं कशाला कडमडायला गेला होता, पडणार माहिती होतं ना. पण म्हटलं तुम्हाला जर राजकीय व्यवस्था समजून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या व्यवस्थेचा भाग बनावं लागतं. बांधावर उभं राहून काही शेती करता येत नाही. आणि म्हणून त्या नजरेतून या प्रश्नाकडं पाहिलं आणि मग लक्षात आलं की या समाजाचा पहिला शत्रू कोण आहे. आणि मला काही फारसा वेळ नाही, पण म्हणजे थोडक्यातच मी बोलतो. मी या सगळ्या व्यवस्थेचा अभ्यास केला. फ्रेडरिक्स नावाचा एक विचारवंत होता, त्यानं भारताच्या लोकशाहीबद्दलचा अभ्यास केला आणि त्यानं मांडणी केली की भारतामधली नोकरशाही, त्याच्यानंतर प्रत्येक संस्था, ते राजकीय असो सामाजिक असो वगैरे, ही एका सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते. इट्स ए सब सिस्टीम ऑफ प्रिव्हेलिंग सोशल सिस्टीम. आपल्याकडे सामाजिक व्यवस्था कुठली आहे? पुण्याला
मोठ्यानं बोललं तर बरं होईल. कुठली आहे? ती आहे जाती, ती आहे वर्ण व्यवस्था. इथं अशी उतरंड आहे आणि मग तुम्हाला ही प्रत्येक ठिकाणी ही उतरंड पाहायला मिळते. मी प्रशासनामध्ये पाहिली, राजकारणामध्ये, आमचे समाजकारणी लोक आहेत त्यांच्यामध्ये पाहिली. आणि मग यातला पहिला शत्रू, या उतरंडीमधला वरती जो बसतो, हा पहिला शत्रू आहे आणि त्याचं नाव आहे ब्राह्मण. आणि पण त्याचं नाव घ्यायला कुणीच तयार नाही. एवढे घाबरट लोक राजकारणामधले, समाजकारणामध्ये, पण त्याचं त्या ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणायला कुणी तयार नाही. आमचे वारकरी संप्रदायातले लोक सुद्धा आहेत, ते खूप असं लांबून लांबून बोलतात. पण इथं यायचं कारण असं की माझ्या अभ्यासातून, आकलातून एकच माणूस मला दिसला की ज्याला या समाज व्यवस्थेचा शत्रू समजलेला आहे. हु इज द फर्स्ट एनिमी ऑफ आवर सोशल सिस्टीम. ब्राह्मण हा शत्रू आहे असा ओळखणारा एक माणूस मला पहिल्यांदा दिसला. आणि कोण तो माणूस? मोठ्यानं बोला. ते वामनराव, हे वामनजी मेश्राम. आणि म्हणून मग त्यांच्या कार्यक्रमाला मी दोनदा गेलो. बोलवलं की जातो, कारण निदान एवढी तरी हिंमत आहे. आणि मग कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला पहिला शत्रू ओळखता आला पाहिजे. आणि शत्रू ओळखता आल्यानंतर मग त्याला नमवायचं कसं, शमवायचं कसं, थंड कसं करायचं, चितपट कसं करायची, याची व्यूहरचना सुचवता येऊ शकते आणि तो विचार करता येऊ शकेल. त्यांनी जी मांडणी केली EVM वगैरे, त्यालाही माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि पुन्हा हे बदलण्यासाठी आपल्याला एक व्यवस्था हवी असेल आणि ती व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल. EVM आणण्यासाठी EVM नंतर येणारे जे नेते येतील ते सुरुवातीला चांगले येतील, पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पॉवर टेंड्स टू करप्ट. म्हणजे सत्ता आली तर माणसं भ्रष्ट व्हायला लागतात आणि पूर्ण सत्ता आली तर माणूस पूर्ण भ्रष्ट होतो. आणि म्हणून त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था असावी आणि त्या व्यवस्थेवरती मी मांडणी केलेली आहे. भिवंडीचा प्रयोग आता उल्लेख केला. कायम जळणारं शहर, 65, 68, 70, 84 अशा भयानक दंगली झाल्या. 92 साली बाबरी मशिदीनंतर देशभर दंगली झाल्या. मुंबई दोनदा जळाली, 1000 लोक मारले आणि जिवंत जाळले गेले. परंतु भिवंडीमध्ये एक साधा दगडही फेकला गेला नाही. लोक म्हटले तुम्ही तिथं काय केलं? मी म्हटलं भिवंडीतील दंगल थांबवण्यासाठी मी काही नवीन माणसं मागितली नाहीत, जादा नवीन कायदे मागितले नाहीत, नवीन पैसा मागितला नाही आहे, त्याच लोकांच्यामधून करता येऊ शकतं. मी व्यवस्थेवरती काम केलं. तर हे जे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला एक वेगळी व्यूहरचना मांडता येऊ शकेल. आणि म्हणून मग मी या गॅदरिंगमध्ये येतो, या संघटनेच्या कार्यक्रमाला येतो की एक ना एक दिवस बसून आपल्याला अशी एक व्यूहरचना आखता येईल. आणि ज्यावेळेला आखण्याचा प्रयत्न असेल त्यावेळेला माझ्यासारखा माणूस त्यामध्ये सहभागी होईल असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि मला संधी दिल्याबद्दल मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.